नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. प्रफुल्ल शिंगे यांच्या चौथ्या पुण्यस्मरणानिमित्त किनी येथे शालेय साहित्य वाटप. विद्या मंदिर किनी शाळा क्रमांक 2 व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप. कुटुंबियांसह सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती. किनी येथील उत्कृष्ट खेळाडू, गावचे उपसरपंच, पतसंस्थेचे चेअरमन व सामाजिक कार्यकर्ते प्रशांत शिंगे आणि प्रवीण शिंगे यांचे वडील कैलासवासी प्रफुल्ल भूपाल शिंगे यांच्या चौथ्या पुण्यस्मृतीनिमित्त विद्या मंदिर किनी शाळा क्रमांक 2 तसेच अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आलं. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देत वडिलांच्या स्मृती जपण्याचा हा उपक्रम कुटुंबियांकडून राबवण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमात शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुप्रिया कांबळे, शिक्षक मुल्ला सर, रसाळ सर, सूर्यवंशी मॅडम, पाटील मॅडम यांच्यासह कुटुंबियातील सदस्य व समाजातील ज्येष्ठ मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी प्रफुल्ल शिंगे यांच्या पत्नी कल्पना शिंगे, मुले पूजा, प्रशांत, प्रवीण, सुशील व निशा शिंगे यांच्यासह कुटुंबियांनी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केलं. सामाजिक बांधिलकी जपत राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. कालखंडित प्रफुल्ल भूपाल शिंगे यांचं 2023 मध्ये स्वर्गवास झाला आणि आज त्यांच्या आठवणी प्रित्यर्थ स्मरणार्थ एक छोटासा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे सर्व समाजाच्या वतीनं. तर आपल्या समाजातील सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारे आणि गावातील सुद्धा महत्त्वाचे किनी गावातील प्रतिष्ठित किंवा पार्टी लीडर जे लोक असे आहेत त्यांच्या मांडीला लावून महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये सहभागी असणारे प्रफुल्ल शिंगे आणि त्यांनी केलेल्या कार्याचा हा आढावा किंवा त्याने आजपर्यंत त्यांच्या कारकिर्दीमध्ये जी काही कार्य केली त्याच्या आठवणीसाठी समाजाला सुद्धा त्या कार्याची आज आठवण होते. एखादा व्यक्ती निघून गेल्यानंतर ती उणीव भरून निघत नाही आणि आज त्यांचं कार्य आठवून त्यांनी केलेलं समाजासाठी दिलेलं योगदान त्या स्मृतीप्रित्यर्थ आपण आज शाळेमध्ये सर्व समाजाच्या वतीनं आणि त्यांचे चिरंजीव म्हणजे त्यांचा जीवन प्रवास असा आहे की साधारण ते उत्कृष्ट खेळाडू होते. तसंच किनी गावचे उपसरपंच, किनीसारख्या हायवे महामार्गावर असणारं एक मोठं गाव, अगदी शेतीवाडी असणारं जमीनदार लोक असणारे या गावातील एका महत्त्वाच्या पदावर गावचे प्रथम नागरिक म्हणून ज्यांनी उपसरपंच पद भूषवलं ते. तसेच महावीर नागरी पतसंस्थेचे चेअरमन, वारणा बँकेत ते नोकरीला होते. सामाजिक कार्यक्रमामध्ये त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता आणि मला वाटतं गावातील दरवर्षी किनीचं एक वैशिष्ट्य की मी लहानपणापासून बघतोय की दिवाळीमध्ये आंतरराष्ट्रीय राज्य पातळीवरचे खेळाडू इथे येतात आणि त्यांचा सर्व खर्च, त्यांचं राहण्याचं सगळं, त्यांची व्यवस्था आणि त्यांचं बक्षीस या सर्व गोष्टींची देखभाल किंवा एक परंपराच निर्माण झालेली आहे आणि यामध्ये प्रफुल्ल शिंगेंचं फार मोठं योगदान होतं. या ठिकाणी त्यांचे चिरंजीव प्रशांत आणि प्रवीण, त्यांच्या पत्नी कल्पना, मुलगी पूजा असा त्यांचा मागं असलेला हा परिवार, मी या सर्वांच्या वतीनं, समाजाच्या वतीनं, विद्यार्थ्यांच्या वतीनं त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो अशी प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी त्यांचे चिरंजीव आणि त्यांचे कुटुंबीय यांनी आमच्या अंगणवाडी आणि आमच्या किनी नंबर 2च्या विद्यार्थ्यांना एक अंकल्पी, इंग्रजी आणि मराठीचे अंकल्पी वर्षभर अभ्यासासाठी दिलेले आहे. त्यांनी हे शैक्षणिक साहित्य आम्हाला दिलेलं आहे. याबद्दल मी समाजाच्या वतीनं आणि शाळेच्या वतीनं इथं उपस्थित असलेल्या सर्वांच्या वतीनं त्यांचा धन्यवाद देतो. त्यांचं मी आभार मानतो. आमची साथ आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.